अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 4 महिने चातुर्मास कोणते नियम पाळायचे, खाण्यामध्ये कोणते नियम पाळायचे, 4 महिने चातुर्मास म्हणजे काय, देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत कोणती सेवा करायची, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली काही सेवा असेल ती सेवा सुरूच असते, म्हणून तर हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आपलं मन कुठं ना कुठं गुंतलेलं पाहिजे. आपलं मन कुठे ना कुठे गुंतलेलं पाहिजे. मुक्त मन असलं तर व्यभिचार सुरू होता. मग देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू शयन करता. मग पृथ्वीचा भार कोण सांभाळत? ब्रह्मदेव असेल, महादेव असेल, भाद्रपद महिना असेल, परत श्रावण महिना येतो. तर या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णू शयन करता. मग आता खूप जण काय म्हणतात, भगवान विष्णू शयन करताना काही जण पूजाच करत नाही, देव घरात पूजा करत नाही, म्हणतात देव झोपले. असं नसतं. 4 महिने भगवान विष्णू शयन करता, 4 महिने देव झोपलेले आहे, आपण नाही झोपलो, म्हणून आपण आपली नित्यक्रिया करावी, नित्यक्रम आपले करावे. खूप जण फोन आले, मेसेज आले, गुरुजी देवशयनी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत देवपूजा करायची नाही का, देव झोपलेले आहे. देव असे झोपत नसता. देव भगवान विष्णू आहे, ते शयन करताय. त्याच्यामुळे आपण काय करायचं, आपण आपली सेवा करायची. या 4 महिन्यामध्ये 4 महिने चातुर्मासामध्ये आपण कांदा असेल, लसूण असेल, हे 4 महिने काही जण सोडता. का बरं? आपली वासना, अहंकार हे सगळं सोडता. खूप जण सोडतात. कांदा लसूण 4 महिने खात नाही, कांदा लसूण मसाला पण खात नाही. या चातुर्मासामध्ये कसं असतं, पावसाळा असेल, या चातुर्मासामध्ये आपल्या शरीराला निसर्गाने जे दिलेलं आहे ते आपल्या शरीर ऍडजस्ट व्हायला पाहिजे. मग या मासामध्ये आपण कोणकोणती सेवा करायची, सगळ्यात पहिले आपल्याला जमलं कालपासून तो या चातुर्मासामध्ये विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र. या चातुर्मासामध्ये रोज दीपदान असेल, रोज दीप लावायचा, रोज तुळशीला पण पाणी घाललं चालेल, रोज दिवा लावायचा, रोज 4 महिने काही नाही गोष्टी करायच्या. 4 महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, स्वामी चरित्र वाचू शकता, दुर्गा सप्तशती वाचू शकता. आपण या 4 महिन्यामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करू शकतो. रोज दिवा लावायचा देवाजवळ, साधी सोपी, रोज नामस्मरण करू शकता. आणि विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र. या चातुर्मासामध्ये 4 महिन्यामध्ये एक संकल्प करायचा, रोज विष्णू सहस्रनाम किंवा रोज व्यंकटेश स्तोत्र, संस्कृत असेल मराठी असेल, व्यंकटेश स्तोत्र जरी या 4 महिन्यामध्ये जो व्यक्ती सलग वाचेल, सलग सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, कधी वाचा, जो व्यक्ती या चातुर्मासामध्ये संकल्प करून रोज विष्णू सहस्रनाम तुम्हाला खूप अवघड वाटतंय तर व्यंकटेश स्तोत्र वाचा. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचा, मराठी वाचा, कोणतेही वाचा. जो व्यक्ती रोज सलग कंटिन्यू वाचतो त्या व्यक्तीला 4 महिने चातुर्मासामध्ये केलेली सेवा आहे ना, त्याचं फळ खूप भेटतं आपल्याला. कंटिन्यू भगवान विष्णूंची सेवा जास्त करायला पाहिजे. आपली घरची देवपूजा आहे ती नित्य देवपूजा आपण करायची. नित्य स्नान संध्या विधी सगळं करू शकता. 4 महिने चातुर्मास आहे म्हणजे सगळे सेवा नाही करायची. खूप जणांचे फोन येतात की मग 4 महिने देवाची पूजा नाही करत. काही जण असे आहे सेवेकरी आहे, ते 4 महिने सेवाच नाही करत, म्हणजे देव झोपलेले आहे म्हणे, देवाला कशाला उठवायचं. असं नाहीये. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण वार व्रत वैकल्य महत्व आहे, तसं वेगळा अर्थ नाही घ्यायचा. या 4 महिन्यामध्ये जो विष्णू सहस्रनाम जो व्यक्ती रोज वाचेल किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचेल, त्याच्या सगळ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. आणि एक कथा आहे, ते जो कथाचा जो अनुभव मी आपल्याला सांगतो. एक व्यक्ती
रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचा, रोज न चुकता. आणि एक व्यक्ती रोज विष्णू सहस्रनाम वाचायचा. ते म्हणे की आपण रोज विष्णू सहस्रनाम वाचल्यानंतर कोळसाने ते नंबर लिहून ठेवायचा, आज इतक्या वेळा वाचलं, आज इतक्या वेळा वाचलं. तर एक राजा असतो, तो राजा त्यांना म्हटला की तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम वाचता, तर भगवान विष्णूने तुम्हाला काय दिलं? राजाने प्रश्न केला. ते साधू होते, साधे गृहस्थ होते. ते म्हणे की तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम वाचता आणि एक रेष ओढता, तर तुम्हाला भगवान विष्णूने काय दिलं? ते म्हटले की भगवान विष्णू आम्हाला सगळं काही देतात. जेवण असेल, खायला असेल, प्यायला असेल, सगळं देतात, फक्त विष्णू सहस्रनाम. ते म्हणे असं कसं शक्य आहे? तुम्ही राजा म्हणलं असं कसं काय शक्य आहे? ते म्हणे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करा. ते म्हणे ठीक आहे. मग ते राजाचं जे असेल ते सगळं सोडून ते विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसले. ते म्हणे मला बघायचं आहे की भगवान विष्णू आपल्याला जेवण देता का, आपल्याला पाणी देता का, आपल्या सगळ्या गोष्टी देता का, मला बघायचं आहे. ते म्हणे ठीक आहे, तुम्ही राजाचं राजपद सोडून द्या आणि बसा तुम्ही म्हणायला. ते म्हणे एवढी ताकद आहे का? हां, एवढी ताकद आहे. राजाने तर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि त्या साधू सोबत विष्णू सहस्रनाम म्हणायला बसला. तो म्हणे माझं एवढं वैभव आहे, माझ्या सगळ्या गोष्टी आहे, मला समाधान नाही आहे, मला आत्मीयता नाही आहे, आनंद नाही आहे, सगळ्या गोष्टी आहे माझ्याकडं, सगळ्या. मग ते साधू म्हटले तुम्ही काय करा, सगळं सोडून द्या आणि माझ्याजवळ बसा आणि विष्णू सहस्रनाम म्हणा. ठीक आहे. सकाळच्या वेळेस ते स्नान केले, 5 वाजता बसले, विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, भगवान विष्णूंची सेवा सुरू करून दिली. दिवस जाऊ लागला, दुपार होऊ लागली आणि ते बसल्यानंतर कोणीही म्हणजे कोणत्याही रूपामध्ये कोणी यायचं आणि म्हणायचं की अरे हे सेवा करताय, यांना काही खायला द्या, काही प्यायला द्या. एकादशीला कसं जातं, खूप जण जातात वारकरी, त्यांची खाण्याची पिण्याची सोय कोण करतं? कमेंट करून सांगा. भगवान विठ्ठल, भगवान विष्णू. जे पै वारीला जातात त्यांना डोक्यामध्ये विचार असतो का की रस्त्यामध्ये खायला कोणी देईल, प्यायला कोणी देईल? कोण विचार असतो का? नाही. आमच्या इथे खुलताबाद आहे, भद्रामारुती, तिथे पण रस्त्याने जाता लोक, तर रस्त्याने एवढं भेटतं की आपल्याला नाही म्हणावं लागतं की नाही बाबा आता नको, आम्हाला चालू द्या, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, देव सगळं द्यायला तयार आहे तुम्हाला. मग तो राजा बसला, विष्णू सहस्रनाम म्हटलं, व्यंकटेश स्तोत्र म्हटलं, एक प्रकारची शांती भेटली त्याला. आणि शांती भेटल्यानंतर त्याला त्याच्यासमोर ताट आलं, जेवण आलं, पाणी आलं, सगळं आलं. त्याला एक जण धनवान होते, मोठे व्यापारी होते, त्यांना काय माहित नाही हे राजा आहे म्हणून. त्यांनी त्यांना कपडे दिले, दक्षिणा दिली, सगळ्या वस्तू दिल्या. मग राजा म्हटले अरे हे चांगलं आहे ना, म्हणजे भगवान विष्णूंचं, राजा असा विचार करत होता की भगवान विष्णूंचं नुसतं नाव घेतल्याने सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होतात हे मी ते अनुभव घेण्यासाठी बसलो. तर भगवान विष्णूंनी त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या, खाणं असेल, पिणं असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, सगळ्या गोष्टी दिल्या. हेच उदाहरण आहे आपल्या आयुष्यामध्ये पण. काय सगळ्या गोष्टी आपल्याला आहे. बघा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आपल्या आयुष्यामध्ये घर आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहे. ज्यांच्याकडे घर नसेल त्यांना घराची आसक्ती असते, ज्यांच्याकडे गाडी नसते त्याला गाडीची आवश्यकता असते. आता ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, घर आहे, सोलार आहे, हिटर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्यांचं मन समाधान नसतं. लक्षात ठेवा, काही ना काही देव काही ना काही अडकून ठेवतो. तुम्हाला त्या सगळ्या सुख सुविधा देईल, पण तुम्हाला तो कुठे ना कुठे अडकून ठेवतो. म्हणून या 4 महिन्यामध्ये कांदा लसूण तुम्ही सोडा, कांदा लसूण सोडा. या 4 महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन जेवढं करता येईल तेवढं करा, करून बघा. या 4 महिन्यामध्ये स्वामीचरित्र, गुरुचरित्र पारायण, जेवढे गुरुचरित्र पारायण करता येईल तेवढे करा. मुक्त असतं. या 4 महिन्या म्हणजे कालची एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत, ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, ते सगळे तुम्ही करू शकता. आणि ज्यांना खरं अनुभव घ्यायचा आहे, जे म्हणताना खरा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचायला सुरुवात करा, व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा. तुम्ही म्हणता ना बालाजी महाराज सगळे देतात बालाजी महाराज,
भगवान विष्णू सगळं देतात. तुम्ही म्हणायला सुरुवात करा, या 4 महिन्यामध्ये नुसतं एक दिवा लावावं देवाजवळ, दुसरं काही नका करू. तुळशीजवळ दिवा लावा. ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन नसेल ते घर नाहीये, लक्षात ठेवा. मी स्पष्ट बोलतो. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, बंगल्यात राहत असाल, कुठेही राहत असाल, छोटं तुळशीचं रोप घराजवळ लावून घ्या. तुळशीला रोज पाणी घालायचं, दिवा लावायचा. या 4 महिन्यामध्ये आपल्या पतिदेवाची सेवा करा, पतींचं पाद्यपूजन करा, पतींचं रोज दर्शन घ्या. एवढी सेवा करू शकतो, साधी साधी नामस्मरण करू शकतो. भगवान विष्णूंची सेवा आपण या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त करावी. गुरुचैत्र, नवनाथ पारायण सगळं करा, काही हरकत नाही. गुरुपौर्णिमा आहे, गुरूंची सेवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्या, जिवंत व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्या, पाद्यपूजन करा, त्यांची सेवा करा. अशा पद्धतीने आपण सेवा आहे ते करू शकता. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.